विद्ये याचा महामेरू बहुजनांसी आधारू अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. सर्व देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आम्ही निघालो आहोत मुंबई ते संगमनेर प्रवास. रात्रीचे बरोबर 12 वाजले आहेत. आमच्या क्रिकेट टीमसाठी एकदम चकाचक अशी ट्रॅव्हल मुकादम सरांनी घेऊन आलेत. गाडीवर नाव होतं श्री स्वामी समर्थ. तेव्हाच वाटलं स्वामी कृपेने आजचा प्रवास सुखकर होणार. अगदी कोकणी स्टाईलमध्ये गारणं घातलं आणि गाडीवरून ओवाळून एका फटक्यात नारळ फोडला. सगळे जिथे जागा मिळेल तिथे बसले. गाडीत सर्वांनी एकच जयघोष केला. आमचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर काकांनी हळूहळू गाडीचा वेग वाढवला. काही मिनिटातच सगळे गाढ झोपले. फक्त ड्रायव्हर काका आणि काही बरोबरची मंडळी शांत रात्रीत आपला रस्ता कापत होते. रात्री 2:10 गाडी थांबली, तीसुद्धा पेट्रोल भरण्यासाठी. काही जण वॉशरूमला गेले तर काही जणांनी सगळ्यात बेस्ट माणूस. काय काय म्हणजे रात्री 2 वाजता यायची अशी परिस्थिती आहे. 2 वाजता यस चोवीस तास उघडं असलेलं दुकान पाहिलं आणि सगळे आतमध्ये शिरले. शेंगदाणे, चणे आणि पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि पुन्हा गाडी आपल्या मार्गाला निघाली. काही जण झोपले होते, काही जण बाहेर बघत होते. समृद्धी महामार्गाचा सुंदर अनुभव घेत होते. एक मोठा बोगदा आला आणि कोकणातील कशेडी बोगद्याची आठवण झाली. सकाळी नाशिकमध्ये थंडी जाणवायला लागली. संगमनेर जवळ आलं होतं. छोटे रस्ते, हिरवीगार झाडं आणि एकदम शांत वातावरण. खूप सुंदर अनुभव होता.
शेवटी आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचलो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल इथे. आशिराम पागडेदादा यांना भेटून आनंद झाला होता. तेथील कर्मचारी आणि पागडेदादा यांनी गेट उघडला. आमची बस आत गेली. जणू काही VIP क्रिकेट टीमची एंट्रीच होती. थंडी जाणवत होती. त्यामुळे आतील गेटच्या आतमध्ये सगळे गेल्यानंतर पुढच्या 10 मिनिटात आलिशान गादीवरती सगळे झोपले. मित्रांनो, हा होता आमचा मुंबई ते संगमनेर प्रवास. पुढे अजून क्रिकेटचा जल्लोष बघायला मिळणार आहे. तो बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.